चैत्र पालवी मारुती चितमपल्ली. वाघ आणि माणूस. वाघ आणि माणसाचे संबंध प्राचीन काळापासून आले आहेत. महाभारतात वाघ आणि अरण्याविषयी संबंध सांगणारे एक मार्मिक वचन आले आहे. अरण्य वाघांचे संरक्षण करते तर वाघ अरण्याचे रक्षण करतो. साधू, संत, फकीर आणि सिद्ध पुरुष यांना प्राणीसृष्टी वश असल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्र ग्रंथांतून आढळून येतात. संत ज्ञानेश्वरांच्या भेटीस जेव्हा योगी चांगदेव आले तेव्हा ते व्याघ्रावर बसले होते आणि हातात सर्पाचा चाबूक होता. चांगदेव ज्ञानेश्वरांच्या काळात प्रसिद्ध पावलेले सिद्ध पुरुष होते. संत तुकारामांनी म्हटले आहे, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. साधू, संत, फकीर आणि सिद्ध पुरुषांचे राहण्याचे मुख्य स्थान म्हणजे रानेवने. रानावनात भटकंती करू लागलात की आदिवासी तुम्हाला फकीर आणि वाघाच्या मैत्रीविषयी कथा सांगतील. जंगलात एक फकीर राहत होता. त्याच्याकडे रोज एक वाघ रात्री सोबतीला असायचा. चंद्रपूर मूल रस्त्यावर एनाक्षी मिया आणि वाघिणीची कबर आहे. त्याविषयी लोककथा अशी की एनाक्षी मिया नावाचा अवलिया फार वर्षापूर्वी झाला. तो एका जंगलातील डोंगरावर राहत होता. त्याच्या झोपडीपुढील धुनीजवळ रोज रात्री वाघीण यायची. वास्तविक वाघाच्या जातीला अग्नीचे भय असते, पण त्या वाघिणीला एनाक्षी मियाविषयी मोठं आकर्षण होतं. ते दिवस थंडीचे दिवस. त्या रोजी खूप पाऊसही पडला. लाकडं वेचायला जंगलात गेलेला जानू गोंड चिंब भिजून गारठून गेला. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. भुकेनं व्याकुळ झालेल्या जानूला मियाची आगोटी दिसली, म्हणून तो तिथं गेला. मिया जानूला ओळखत होते. जानूला अशा सांजवेळी तिथं आल्याचं पाहून एनाक्षी मिया चिंतित झाले, कारण जंगलातून वाघीण त्यांच्याजवळ येण्याची हीच वेळ. अपरिचित म्हणून वाघिणीने जानूला ठार मारलं असतं. त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मियाने जानूला अशा अवेळी इथे येण्याबद्दल खूप शिव्या घातल्या. त्याला परत जाऊ द्यावं तरी येणाऱ्या वाघिणीनं त्याच्यावर हल्ला केला असता. जवळ ठेवून घ्यावं तरी वाघिणीने त्याला जिवंत सोडलं नसतं. मिया मोठ्या धर्मसंकटात सापडले. शेवटी त्या दयाळू मियानं जानूच्या सर्वांगाला राख फासली अन त्याच्या अंगात स्वतःची कफनी घातली. त्याचे कपडे स्वतः ल्याले. मिया वाघीण येण्याच्या वाटेनं चालू लागले. जंगलातून झोपडीकडे जाणाऱ्या वाघिणीनं मियाला ओळखलं नाही. त्यांच्यावर कडाडून हल्ला केला. त्यात मिया गतप्राण झाले. पण जेव्हा वाघिणीनं त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला तेव्हा ती गर्भगळीत झाली. तिनं दुःखात एक डरकाळी फोडली. विलक्षण आक्रोश करीत शेपटी आपटीत वाघिणीनं जागच्या जागीच प्राण सोडला. अशा रीतीनं एनाक्षी मियानं जानू गोंडाचा जीव वाचवण्याकरिता स्वतःचे प्राण दिले. दुसऱ्या दिवशी जानू गावात गेला. घडलेली सारी हकीकत मोठ्या शोकाने जानूनं गावकऱ्यांना सांगितली. तेव्हा मियाच्या दर्शनाला सारा गाव लोटला. त्यांनी एनाक्षी मिया आणि वाघिणीची कबर शेजारी शेजारी बांधली. ही कबर अजूनही अस्तित्वात आहे. जंगलातील वाघाशी माझा संबंध गेल्या 3 तपाचा आहे. जंगलात भटकंती करताना
वाघ आणि माझी भेट अनेक वेळा औचित्यपणे झाली आहे. या प्राण्याबद्दल मला नेहमीच आदरयुक्त भीती वाटत आली आहे. मला रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुकमधील शेरेखान आठवला. साऱ्या प्राणी जगताला शेरेखानविषयी तिरस्कार वाटायचा, कारण तो आवडेल तिथं शिकार करायचा. किपलिंग या इंग्रज लेखकाला जंगल आणि वन्य प्राण्याविषयी माहिती होती, परंतु त्यानं वाघाला खलनायक आणि बघिरा म्हणजे बिबट्याला चांगलं म्हणण्यात मोठी चूक केली आहे. खरा खलनायक बिबट आहे. जंगलात राहणारे सारे आदिवासी बिबट्याला चांगलं ओळखतात, म्हणूनच त्यांना त्याची भीती वाटते. ठिपके असलेलं हे मोठं मांजर कोणाचा कधी घात करेल हे सांगता येत नाही. वाघापेक्षा त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. गाव आणि जंगलाच्या आश्रयानं कसं राहायचं हे या लबाड प्राण्याला चांगलं ठाऊक आहे. गुरे आणि माणसांवर निर्घृणपणे हल्ला करून हा आसमंतात हलकोल्लोळ माजवितो. वाघ मेला तर मेळघाटातील कोरकू आदिवासी त्याला दुःखानं हात जोडतात. मेलेल्या वाघाच्या पायाला आदरानं स्पर्श करतात, परंतु जिवंत बिबट्याची त्यांना भीती वाटते. मेला तर त्याच्याविषयी तिरस्कार वाटतो. वाघदेवाची स्थापना करून ते त्याची मनोभावे पूजा करतात. पॉल ब्रंटन या इंग्रज माणसानं हिमालयातील सिद्ध पुरुषांच्या भेटी घेतल्या. स्वतः नियमितपणे ध्यानधारणा करी. हिमालय नि एक तपस्वी या ग्रंथात बिबट, वाघ आणि त्यांची भेट झाली त्याविषयी ते वर्णन करताना लिहितात, ज्या जागी बिबट्या पहुडला होता त्या जागेच्या जवळूनच जाताना नेमका तो जागा झाला. आता ही वेळ अशी होती की दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं. नुसतं दगडासारखं ताट उभं राहायचं व पुढं काय होतं ते पाहायचं. बिबट्यानं आपलं मांजरासारखं असलेलं डोकं वर उचललं, नंतर आपलं सुंदरसं मऊ शरीर ताठ केलं आणि माझ्याकडे जणू प्रश्नार्थक मुद्रेने बारीक नजर करून तो पाहू लागला. त्याचे डोळे भयानक पिवळसर हिरवे जणू माझ्याकडे पाहून आग ओकीत होते. मीही तशाच प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे रोखून पाहिले. माझी तशी घाबरगुंडी उडाली होती. नाडी तर भर वेगाने धावत होती. तसा मी काही शूर पुरुष नव्हतो की माझ्याजवळ वाजवीपेक्षा जास्त ताकदही नव्हती की माझं शरीरही दणकट नव्हतं. मी म्हणजे एक फाटका माणूस. माझा व्यवसाय आत्मचिंतनाचा. तेव्हा माझ्या अंतरंगातूनच मी धैर्य धारण केलं व ताट उभं राहून त्याच्याकडं निर्भयपणे पाहू लागलो. माझ्या या निर्भय ताट उभं राहण्यानं त्या बिबट्याच्या नजरेत रागाची छटा येऊ लागली. संतापून त्यानं आपला जबडा थोडासा उघडला व जबड्यातले त्याचे सुळक्यासारखे दात माझ्याकडे तुच्छतेने जणू पाहू लागले. त्याने कान टवकारले. तो डोक्याच्या बाजूस वळला व एक मोठा गुरगुरण्याचा आवाज करून त्यानं झाडाच्या पलीकडच्या भागाकडे चटकन उडी मारली. ती उडी अशाच दाट पानांच्या फांद्यांच्या बेडक्यावर बसून तिचा आवाजही झाला. उडी मारताना त्याच्या पाठीची कमान चक्क दिसत होती. मी लगेच तेथून निसटलो. बराच वेळ त्याची लांब काळी टोकाची शेपटी दिसत होती. नंतर तो दाट अरण्यात निघून गेला. पॉल ब्रंटननं सांगितलेल्या अनुभवावरून असं दिसतं की बिबट्या सारख्या हिंस्त्र पशुला न भीता धैर्यानं तोंड दिलं तर त्यांचा नाईलाज होतो. परंतु हे सारं माहीत असूनही कधीकधी अनपेक्षितपणे अशा काही घटना घडून येतात की आपणाला त्याबद्दल आश्चर्य वाटतं. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर दरेकस्सा जवळ मुरकुडोह गाव आहे. त्या गावापासून
काही अंतरावर जंगलात दलदली हे ठिकाण आहे. दर 5 वर्षांनी एकदा महाराष्ट्राच्या सर्व भागातून वाघांची गणना केली जाते. त्या निमित्तानं मला दलदली पलीकडं असलेल्या गावी रात्री पोहोचायचं होतं. रस्ता अतिशय खराब, खाचखळग्याचा. जीप त्या मार्गानं जाणं शक्य नसल्यामुळे मी बैलगाडीनं प्रवास करीत होतो. गोंडाचा एक तरुण बैलगाडी चालवित होता. तिन्ही सांजा आम्ही दलदलीजवळ आलो. बैल मध्येच बुजू लागले. आजूबाजूला वाघ आणि बिबट्याचा वावर असावा असं गाडीवान सांगत होता. तोच समोर रस्त्याच्या वळणावर वाघ आडवा बसलेला दिसला. वाघाला पाहताच बैल बुजून रस्त्याच्या कडेला ओढ घेऊ लागले. रस्ता मोठा बिकट होता. एका बाजूला डोंगराचा उंच कडा तर दुसऱ्या बाजूला दलदल. मध्येच बैल दलदलीकडे ओढ घेत अन दलदलीत जर गाडी गेली तर आम्हा सर्वांनाच जलसमाधी मिळाली असती. या सर्व गडबडीत वाघच उठून जंगलात दिसेनासा झाला. तेव्हा आम्हाला हायसं वाटलं. मी गाडीवानाला म्हणालो, गड्या, तू वाघाकडं असा काही निरखून पाहतोस, जणू कधी वाघ बघितला नसावास. पुन्हा तो दिसला तर त्याच्या नजरेला नजर देऊ नकोस. तो घाबरला होता. तसा मी देखील मनोमन भ्यालोच होतो. इथंच कुठं थोडा वेळ थांबावं तर अधिक अंधार पडणार होता आणि वाघाबरोबर अस्वलाची गाठ पडणार होती. रानगव्याच्या कळप्यानं एकदा का वाट अडवली असती तर रात्रभर रस्ता ओलांडणं शक्य झालं नसतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं कळपानं घेरल्यावर एखाद्या गव्यानं गाडी उलथून दलदलीत पाडली असती अशा विचारात असताना गाडी बरीच दूर गेली अन पुन्हा समोर पाहतो तो वाघ रस्ता अडवून बसलेला. गाडीवान टीन वाजवू लागला. आता मात्र त्याची भीतीनं गाळण उडाली. अजूनही दलदल आम्ही पार केली नव्हती. गाडीवानाला मी हळूच म्हटलं, तू वाघाकडं पाहू नकोस. मग मी काय करू? बैल बुजून दलदलीकडं जातायत. गाडीवान एकटक वाघाकडं पाहत होता. जणू वाघानं त्याच्यावर मोहिनी पाडली होती. मी त्याला हलवीत म्हटलं, अरे कुठं बघतोस? इकडं माझ्याकडे पहा. त्याचं अंग काष्ठवत झालं होतं. गाडीवान, अरे तुला काय झालं? तू बोलत का नाहीस? मला आढळून आलं त्याची वाचा गेली होती. त्याला बोलता येईना. तो मुक्या माणसासारखा हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु शब्द बाहेर पडेनात. लहानपणापासून मी ऐकत होतो की अमक्याची वाचा गेली, तमका एकाएकी बोलेनासा झाला. पण माझ्या नजरेसमोर त्या गाडीवानाची वाचा जाताना पाहिली. मी आश्चर्यचकित झालो. असं कसं होऊ शकतं? वाघाच्या भीतीनं वाचा गेली की त्याच्या दृष्टीनं गाडीवानाचा मेंदू निकामी झाला. एकदा जंगलात दिवस मावळता निरीक्षण मनोऱ्यात बसून पाणझरीवर येणाऱ्या वन्यजीवाचं निरीक्षण करीत होतो. एवढ्यात एक 12 डेऱ्याचा सांबर पहाड उतरून पाणझरीवर आला. त्यानं एकदा पाण्याला तोंड लावलं, लगेच मान वर करून समोर पाहू लागला. नुकतंच पाणी पिल्यामुळे तोंडातून काही थेंब खाली ओघळत होते. ओल्या नाकपुड्यांची वाऱ्याच्या दिशेनं हालचाल होत होती. पुन्हा त्यानं मान खाली करून पाणी पिण्याचा प्रयत्न केला नाही. स्थिर नजरेनं तो समोरच पाहत होता. मी आजूबाजूला शोध घेतला. ओढ्या पलीकडं एका झाडाखाली वाघ उभा होता. तो देखील सांबराकडे पाहत होता. खरं म्हणजे वाघाला सांबरानं पाहताच लगेच पलायन करावयाला पाहिजे होते, पण शेपटी उंचावून तो त्याच्या दिशेनं पाहत होता. मला वाटलं
वाघ समोरच्या सावजावर दृष्टीनं काही किमया तर करीत नसावा. जसं वाघानं दुसरीकडे पाहिलं तसं सांबारानं पोक असा आवाज केला. सारे प्राण एकवटून वळून असा जंगलात पळून गेला की कितीतरी वेळ पहाडातील घसरून पडलेल्या दगडगोट्यांचा आवाज येत होता. महानुभाव पंथातील चक्रधर स्वामी सिद्ध पुरुष होते. भूत व जीवसृष्टी त्यांना वश होती. याची अनेक उदाहरणं भाईंभट संकलित लीळाचरित्रात आली आहेत. प्रस्तुत लेखात स्वामी आणि वाघ या विषयीचा विचार करणार आहोत. सह्याद्री व्याघ्र वेखे दरिसन या 2 क्रमांकाच्या लीळेत स्वामींना वाघाचं दर्शन झालं आहे. अवघा लेकू पर्वतावरी निघाला, तेही पर्वतावरी निघाले. गोसावी उतरासंगे धोत्र, खांदी मात्रा, मोकळे केस कलाप दोहो भागी. श्याम श्रीमूर्ती देवगिरीवरी बीजे करिताती, ऐसे जात असती तव पर्वताचा अधोपरी वेळूवाचिये जाळी. अंतुनी हाक देऊनी वाघू निघाला, जाळी अंतुनी श्री दत्तात्रेय प्रभू व्याघ्र वेखू धरुनी बीजे केले. पुढा उभे ठाकले हाक देऊनी, चपेट उचलुनी श्री मुकुटावरी चवडा ठेविला. श्रीमुख लाविले, तेथ प्रकाशू पडिला. तेथोने पर आणि अवर ए दोन्ही स्वीकारिली. पर आच्छादिले, अवर प्रकटिये केले. वागू वागू म्हणवनी मागिलू लोकू माग पळाला, पुढीलू लोकू पुढा पळाला. मग श्री दत्तात्रेय प्रभू अदृश्य झाले. मग गोसावी नगरा अंतू बीजे करीती वगैरे वगैरे. डाकराम सुकळी हे गाव नागझिरा तिरोडा रस्त्यावर अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर आहे. स्वामीचा इथं मठ असल्यानं मी अधूनमधून तिथं जाई. नागझिरा अभयारण्याच्या सीमेवर स्वामीच्या काळात तर घनदाट जंगल असणार. तिथं गेलं की स्वामी आणि वाघ यांच्या गाठीभेटीविषयी तेथील भाविक लोक सांगत. डाकरामी व्याघ्रवी द्रावण या 33व्या लीळेत याविषयी सविस्तर वर्णन आले आहे. गोसावी डाकरामी बीजे केले, गाव नाव डाकरामो, देवते नाव भिवेश्वरू. ते या गावा गोसावी बीजे केले. गोसावी यांसी पाणीपात्र झाले, आरोगण झाली. मग गोसावी वेळीचा वेळी पहुडू स्वीकारावया देऊळासी बीजे करीत होते. तव गावीचे लोक पारी बैसले होते. तेही म्हणितले, देव हो, या देऊळा नको जाओ. इथू वागू येत असे. गोसावी आगाध चक्रवर्ती. गोसावी ऐकिले म्हणून येव मागुते पाहुणी बीजे केलेची. गोसावी यांसी चौकी आसन झाले, पहुडू झाला. तव मध्यान्हे एकी रात्री वाघू आला. तेने हाक दिली. गोसावी सिंह नादू केला. तो पवळी उडवणी गेला. ते रान सांडोनी पळाला. गोसावियांसी पहुडू झाला, उप हुडू झाला. तव उद्यांसीची गावीचा लोकुटाळ, घोळ, काहाळा, कांसोळी, मादळ वाजवीत हाका बोंबा देतू आला. वाद्यांत्र वाजवितू देवतेसी पूजा करावया आला. नीच ते यांचा बोभाटू ऐकोनी तो निघे. ते दिसी काही निघता देखतीची ना. मग म्हणू लागले, काली जे देव आले ते यांच्या अविसावरी बैसला असेल. म्हणून न निघे ऐसे भीत दार वठेवरी आले. तव गोसावियांसी
चौकी आसन आले असन असे, अरे ईश्वर पुरुख रे, ऐसे म्हणून अवघे साऊने भीतरी आले. दंडवते घातली, श्रीचरणा लागले, मग याते पुसले. जीजी एथ वाघू आला होता की? आला होता. जीजी तरी तो कैसोनी गेला? सर्वज्ञ म्हणितले, याते देखिले तेने हाक दिधली आणि ऐथोनी सिंहनादू केला. तो हे पवळी उडवणी पळाला, ते हे नवे पवळी पडली असे. तो हे रान सांडोनी पळाला, तो आता एथ नाही हो. गोसावी म्हणितले, बाई तिये दिवुनी ते स्थान नीर उपद्रव वसते झाले. मार्गी व्याघ्रू पाठी येणे या 420व्या लीळेत स्वामीने वाघाला महात्मे असे संबोधून परत जंगलात जाण्यास भाग पाडले आहे. मग गोसावी चांगदेवा वरवणी सावळदेवाकडे बीजे केले. एकुदी गोसावी मार्गी बीजे करिता ती, तवम व्याघ्रे गोसावी या ते देखिले आणि तेयासी स्थिती झाली. तो सावमा आला, बाईसी म्हणितले, बाबा बाबा वाघू वाघू म्हणून बघती जने भियाली. सर्वज्ञ म्हणितले, बाई भिया नको, हा कोणाचे काही न करी. गोसावी बीजे केले, तो पाठोवाठी येऊ लागला. गोसावी एका गावीचा अखरू पातले आणि उभे राहिले. सर्वज्ञ म्हणितले, महात्मे हो, आता खेळा. बाईसी म्हणितले, बाबा हा कोणाचे काही न करी, तरी येओ नेदीजे. सर्वज्ञ म्हणितले, बाई हा कोणाचे काही न करी, परी लोकू यासी उपद्रव करील की. मग सर्वज्ञ म्हणितले, महात्मा आता जा. मग ते निघाले. या तिन्ही लीळांमधून चक्रधर स्वामींचा वाघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ध्यानात येईल. त्या काळात देखील अशा वाघाची शिकार करणं शक्य होतं, परंतु स्वामींनी ते होऊ दिले नाही. जीवसृष्टीकडे ते दयार्द अंतःकरणानं पाहत. जुन्या काळी वाघाच्या शिकारीविषयी अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात हिमालयाच्या पायथ्याला वास्तव्य करून राहिलेल्या जिम कॉर्बेट व दक्षिण भारतात राहणाऱ्या केनेथ अँडरसनचा उल्लेख करावा लागेल. विल्यम ब्लेक या गूढवादी इंग्रज कवीनं वाघाविषयी जगप्रसिद्ध कविता लिहिली आहे, परंतु इंग्रजांना वाघाचं सौंदर्य कधीच कळलं नाही, कारण ते मारेकऱ्यांना कधीच कळत नसतं. ईश्वरानं जन्माला घातलेल्या वाघाच्या सौंदर्याचा साक्षात्कार होऊ नये हे केवढं दुर्दैव. हा साक्षात्कार महर्षी पाणिनींना झाला होता. व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती आपल्या शिष्यांना सांगत असताना वाघाने मागून त्यांच्यावर हल्ला केला. पाणिनींचा त्यातच अंत झाला. वाघाच्या शिकारीच्या रसभरीत कथा मला आवडत नाहीत. वाघाच्या शिकारीत कसलं शौर्य आलंय. तुमच्या हातात उत्तमोत्तम शिकारीची साधन सामुग्री आहे आणि जंगलाचा राजा व्याघ्र मात्र सर्वस्वी असहाय्य आहे, विवश आहे. अशा असहाय्य जीवाची कोंडी करून ठार मारण्यात कसली बहादुरी आहे. लेख समाप्त.